पियूच आहे आणि आत्ता नाही घ्यायचंय मला. तू घे ना. पियूचाच आहे, तू बोल. तुला त्रास होत असेल तर. तुमची चांगली गट्टी आहे, तुमच्या सगळ्यांचीच, घरच्यांची तिच्याशी. तसंही तुम्हाला मिळून माझ्या चहाट्या करायच्याच असतात ना. नाही नाही नको, बोल तू. पाहिलं का? हे पाहिलं का? सिस्टीम पाहिली का माझी? 2 वर्षापूर्वीचं लाईट बिल आहे, अजूनही चुरगळलेलं नाहीये. मग काय ठेवतो का आता मखरात? का नातवंडांना दाखवणार आहेस म्हातारा झाल्यावर? माझा प्रॉब्लेम आहे कैवल्य. जुन्या गोष्टी आणि जुन्या आठवणी किती कटू असल्या तरी मला फेकून देता येत नाहीत. आठवणी तर रुतून बसतात अशा मनात. ऐक ना, माझी एक अशीच बिलांची फाईल आहे, ती आणतो जरा. बेडरूम मध्ये. हा हा आणतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. त्या चेहऱ्यावर क्लिअरली लिहिलंय काहीतरी झालंय. काही नाही झालंय. बरं झालं यार. बोला. मला असं वाटतं की की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुला आठवतं का मी तुला सांगितलं होतं की तो वरवर चांगला वागतोय माझ्याशी, पण आतमध्ये अजूनही सलतंय ते त्याला. असं वाटतं की त्यांनी मास्क लावला एक, की आतमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि बाहेर काहीतरी वेगळं चाललंय. तुला ती म्हणायचंय का? तू चुकून तो म्हणतोयस का? ती नाही मिनल, तो सुजय. अच्छा. सुजय पियुषी नीट वागत नाही. मैं तो सार्कॅस्टिकली बोलतोय तिच्याशी आणि माझ्याशी पण नॉर्मल बोलत नाहीये तो. म्हणजे मला असं वाटतं की तो अजून विसरला नाहीये की त्याच्या बहिणीला मी आवडलो. काही नसेल रे. असंच आहे मिनल, तसंच वागतोय तो. तुला असं वाटत असेल ना तर जा डिरेक्टली बोल सुजयशी. मनात ठेवलं ना की त्याचा बागुलबुवा होतो. जस्ट गो, बोलून टाक. विचार त्याला, सरळ विचार. डिरेक्टली बोलू परत? सात. सुजय ते हा. काय? तू. हा नाही नाही, काय काय तू ते काहीतरी बोलणार होतास ना. हा मी तेच बोलणार होतो. हा बोल ना, बोल ना. काय? अजूनही तुझ्या मनात आहेच का ते? हे बघ, तू त्या रात्रीबद्दल बोलत असशील तर मी तुला आधीही सांगितलंय, मला दुसऱ्या दिवशी फार इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि तरी तू गाणं गात बसला होतास आणि त्यामुळे मला खरंच डिस्टर्ब होत होतं. पण इट्स ओके, मी विसरलोय त्यात. नाही नाही ते नाही, ते सकाळी नाही का ते. नाही ते, सॉरी कैवल्य, पण ते मी नाही विसरलेलो. तुला माहितीये माझ्यासाठी हे किती महत्वाचं आहे. हो मला माहितीये ते महत्वाचं आहे ते. मग का न्यूजपेपर घेऊन बाहेर गेलास तू? हा, तुला माहितीये मला सकाळी न्यूजपेपर वाचल्याशिवाय प्रेशर येत नाही. माझा सगळा दिवस वाईट गेला कैवल्य. ओके ओके ओके, कळतंय मला. सुजा, मला एवढंच सांग की तू मला टोमणे का मारतोयस यार? मी? हो. टोमणे? हो. आज सकाळी पण तू म्हणत होतास की काय नाती तुटतात मग परत जोडता येत नाही, मग नात्यांमध्ये करप्शन झालंय, विश्वास गेलाय वगैरे. हे तू का बोलत होतास यार? एक मिनिट. काय 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 वाटतंय तुला? मला माहितीये सुजा, मला माहितीये. तुला असं वाटतंय की ते जे सगळं झालं त्यात मी सुद्धा जबाबदार आहे. व्हॉट? पण खरंच सुजा, मला हे बघ, पियूला मी आवडलो हे
मला जस्ट आपलं क्लॅरिटी असावी म्हणून मी तुला सांगितलं यार. म्हणजे मला असं वाटतं ना की यात आपल्यात काही प्रॉब्लेम यायला नको, तेव्हा पण मी तुला बोललो होतो. आणि आज तू रागावला होतास पीवर. मला माहिती आहे तू ह्यामुळेच रागावलास तिच्यावर. फोनवर पण रुडली बोललास खूप तिच्याशी. असं नको करू यार, ह्यानी आपल्या रिलेशन मध्ये फरक नको पडायला. सुजा बस बस. नाही, तू आधी मला सांग की तू रागावलायस का नाही. तू आधी बस, नाही तर रागवेन. तू मला आधी बस बस म्हणतोय ना मी इकडं. अरे, घाबरलो ना यार मी. अरे काय घाबरलाय का काय? घाबरून डोळे अजून मोठे झालेत. सुजय यार, तू सांग मला काय. अरे तुझा काही संबंध नाही रे बाबा. लेलेने गोळ घातलाय सगळा. हा लेले जो आहे ना, त्याला मी एका प्रोजेक्ट रिपोर्टचे काही डिटेल्स मेल केले होते. ते त्याने दुसऱ्या कंपनीला पाठवणं अपेक्षित होतं. तर आज सकाळपासून लेले गायब आहे. त्याचा फोन बंद आहे आणि हे त्याने आम्हाला कळवलंही नाही. त्याच्या गर्लफ्रेंडच्या मोबाईलच्या अपडेट्सवर ना आम्हाला कळलं की हा माणूस त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर गोव्यात मजा मारतोय. मला असं दूर जाऊन फक्त प्रेक्षकासारखं तिला रंगमंचावर बघायला लागेल. ऍक्च्युली तुझ्यामुळे माझ्या आणि पिऊ मधला संवाद जास्त समृद्ध झालाय, जास्त खोल झालाय. माझ्यामुळे मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे यासाठी. तू काय मला सॉरी म्हणतोयस? हा, झालंय तुझं समाधान झालंय का? नाही ऍक्च्युली. अजून सांग काय प्रॉब्लेम आहे तुझा? आज सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्हच करून टाकतो. तुला असं नाही वाटत का सुजय की आपल्यातला संवाद संपत चाललाय? तुझं लक्ष नसतं यार माझ्याकडे. तू खूप कामात बुडालेला असतोस. पूर्वी काय गप्पा मारत बसायचो आपण. फिल्म्स, म्युझिक, साहेर, मुली. खरंय राव, किती दिवसात बोललो नाही यार आपण. कोण होती रे ती तुझ्या ऑफिस मधली ती टवका? महिमा हा, सतत तिचा महिमा गायचास तू. गेली, बँगलोरला गेली. मला एक कळत नाहीये, सगळ्या सुंदर मुली बँगलोरला का शिफ्ट होतात यार? आय नो. आपण शिफ्ट होऊया का बँगलोरला? आणि तिचं काय झालं रे? तुझ्या फ्रेंड लिस्ट मधली तिला मी रिक्वेस्ट पाठवली होती ना, ती ऍक्सेप्ट नव्हती ना करत. नाही, ती दिसायला चांगली होती. काही प्रश्नच नाही सर. म्हणजे त्या महान आहेत ताई. पण तिच्या वॉलवर ते डॉट डॉट वाले स्टेटस होते. मैत्री म्हणजे आंबट चिंच, कितीही खा मन भरतच नाही, फिलिंग भारावून गेलीये. आई ग. ब्लॉक केलं मी, ब्लॉक. आणि गुंडा, किती दिवसात गुंडा या महान सिनेमाबद्दल काही बोललोच नाही आपण. हे बघ माझे हात थरथरतात बघ. गुंडाचा विषय काढल्यावर बघ थरथरतायत हात. गुंडा रे, गुंडा हा स्वर्गातून पाठवलेला सिनेमा आहे रे मानवासाठी. किती वेळा बघितलं रे आपण. आई ग. कमा रेडी. कमॉन. ए कपन चोर नेता, हाँ मेरे नाम की कव्वाली गाना छोड़. हाँ पहले ये बता, हाँ जिस काम के लिए तू बिल्ली का दूध पी के दिल्ली से आया है वो काम क्या है बता. अरे वाह, खोटे सिक्के ने क्या बात बोली है. और बोली है तो ऐसी बोली है जैसे बंदूक की गोली है. हा आणि ते आपण गाणं सारखं गायचं ते कुठलं? अरे ते काय गाणं आहे रे, ते काय गाणं आहे? ABCDEFG ABCDEFGHIJKLMNOP पिया जिया पिया तूने मेरा जिया ले लिया. पिया जिया पिया तूने मेरा जिया ले लिया. हनी सिंह हाँ. 4 बोतल वोडका, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके ना किसी ने रोका.
तुझं नमो तुझं नमो. अरे हा काय करतोय माणूस आज याने राडा घातलाय. ऐका हा काय करतोय. कुठलंही गाणं मी म्हटलं ना हा तुझं ना म्हणतो. आता हे अरे जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है. जिसकी बीवी मोटी. तुझं नमो. काय फालतूगिरी लावली यार. हिची गाणी चोरल्यासारखं का वागते. पुढचं ते पुढचं. तू हे कर अख्खा अल्बम आहे ना हा रंग दे बसंतीचा हा तो करून ठेव. हा. मी आलोच. हा ओके. ओय आशुतोष, तू सिद्धूचा भक्त आहेस हे मी समजू शकतो, पण तुला सिद्धूचं नामस्मरण करायचं असेल ना तर त्याच्या फोटो खाली बस आणि शांतपणे नामस्मरण कर. असं येता जाता ओय ओय ओरडायची गरज नाहीये त्याची आठवण आली. अरे ते सिद्धूवाला ओय नव्हता, हा सन्नी देओलवाला ओय होता. अच्छा, म्हणजे तुझ्यावर अन्याय झाल्यावर जो ओय ओरडतोस तो आहे का? हा तो. काय अन्याय झाला तुझ्यावर आता? अरे यार तो पीटर यार त्यांनी अन्याय केलाय तो राव. दुकानदार हा काय तो काय अन्याय करणार? अरे काय म्हणजे काय हे बघ, आता मी त्याच्याकडनं हे ओट आणली ना, हा. हे काय ते त्याच्यावर लिहिले चोले स्टॉल फ्री. काय लिहिले? चोलेस्ट्रॉल नाही रे आशुतोष, कोलेस्ट्रॉल. अरे यार तू इथे माझं काय इंग्लिश सुधारतोय. इथे जे काही लिहिलेलं ना ते फ्री असं लिहिलेलं आहे, ते महत्वाचं आहे. आणि त्यांनी मला ते दिलंच नाहीये. याला काय अर्थ आहे का? हा अर्थच नाही यार याला. इथे लिहिलंय फ्री तर द्यायचं ना, पण ते नाही दिलं. मला विषय सुद्धा नाही काढला माझ्यासमोर. म्हणजे आपण गोष्टी उधारीवर घेतो म्हणून काय आपला हक्क नाही का फ्री गोष्टींवर? हा. आपल्याला सुद्धा फुकट गोष्टी भेटल्या पाहिजेत. हा काय काय सांगतो काय? हा? म्हणजे तू त्याच्याकडनं ओट्स घेतलेस आणि त्यांनी तुला फ्री कोलेस्ट्रॉल दिलं नाही, त्यावर लिहिलेलं असून सुद्धा. ठीक आहे, तू एक काम कर आशुतोष, तू त्याला फोन कर. आणि काय माहितीये का, आपला अन्याय होत असेल ना तर आपण आवाज उठवायलाच पाहिजे. हा तुला फोन कर आणि त्याला विचार, ओय मला फ्री कोलेस्ट्रॉल का नाही दिलं पीटर. ओरड त्याच्यावर, ओरड ओरड. तुझा फोन भेटेल का? बॅलन्स नाहीये. ओय नाही अन्याय माझ्यावर होणार आहे. ठीक आहे, पण तू घे. नाही ते आवाज उठवायचा ना, घे ना, घे. खूप कर महाग. कर कर. हा करतो. नंबर 998207. हायला सेव्ह केला की नंबर. गर्दुल्य नाही रे, पीटर नाव आहे त्याचं. नाही नाही, मी स्वभावानुसार नाव सेव्ह करतो. ओए ओए अभी मैं आशुतोष शिवलकर बात कर रहा हूँ. तुमच्या दुकान में अभी मैं आके गया, अभी ओट लिया. ओट लिया. ओय ओए ओए ओय ओट ओय आधी 2 मिनट थाम ना, बोलो दे. बोल बोल बोल. ओए तुम्हारे दुकान में से मैं अभी ओट लेके गया. हाँ तो उसपे फ्री कोलेस्ट्रॉल लिखा है, वो किधर है? किधर है? हाँ क्यों दिया क्यों नहीं? अभी के अभी लाके दो. अभी के अभी लाके दो इधर घर पे डिलीवरी. हाँ. काय म्हणतो? काय म्हणतो? ओके ओके. काय काय म्हणलं? आणून देतोय? काय म्हणलं पीटर? पीटर नव्हता, त्याचे पप्पा होते. क्या बोला पीटर का पप्पा? ते म्हटले तुम्हारा जो फ्री कोलेस्ट्रॉल है वो पागल खाने में रखा है. परत पंप बनवलं राव. ऐसा कैसा रे तुम आशुतोष, गॉड का बच्चा. कोई भी आके तुमको पंपू बना के जाता. कैसा रे तुम गॉड का बच्चा. अरे आशुतोष यार, हे पण फ्रीचा अर्थ दरवेळेस फुकट असा नसतो रे. काय प्रॉब्लेम आहे यार तुझा? अरे माझा प्रॉब्लेम नाहीये यार, इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. त्यांना एक ठरवायला काय होतं, आता फ्री म्हणजे फुकट असं एकदा ठरलंय ना, मग नंतर सारखा अर्थ बदलायची काय गरज आहे? अरे कैसा रे तुम गॉड का बच्चा, पगला रे तुम पगला.
नाही 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 अगं मिनल, तू ऑफ वगैरे काय होणार नाही, त्याच्यामुळे घाम नाही आला तुला. मी फॅन ऑफ केलं ना म्हणून आलाय. बर बघ, फॅन ऑफ आहे. झालीस का शांत? मीना, ओम 1 2 3 4. आहा 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 1 2 3 4. आहा 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 1 2 3 4. आहा 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 आहा. ए गप्प बसा. काय लावलंय मग आजपासून? तुमच्यामुळे माझा स्ट्रेस अजून वाढतोय. स्ट्रेस वाढतोय? तुझा स्ट्रेस वाढतोय? मग हे घे, हे खा. काय प्रसाद आहे, निकमाजींनी दिलाय. हो? हे घे, हे घे, हे घे बाळा, प्रसाद खा. हे घे, तू पण खा. ए टोप आहे. अरे बाबा, सोप नाही, प्रसाद आहे तो. त्यात अळशी आणि शहाजिरं सुद्धा घातलंय. हो, हा प्रसाद रोज दिवसातनं 2 वेळा खायचा आणि त्यांनी एक मंत्र दिले, त्याचं नामस्मरण करायचं. कुठला कुठला? सांगतो. घनघोर अंधेरा गम का डेरा, इन सबसे ये गहरी है. घनघोर अंधेरा गम का डेरा, इन सबसे ये गहरी है. ये चिंता सबकी बैरी है, चिंता सबकी बैरी है. काय चाललंय यार? हे बघ मिनल, हा प्रसाद खा दिवसातनं 2 वेळा आणि मंत्र म्हणत राहा. मस्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगशील. तुम्ही का मला सारखी आठवण करून देताय? मस्करी नाहीये ही. कसं आलं यार मला कोलेस्ट्रॉल? कशी जगू आता मी याच्याबरोबर आयुष्यभर? करिअर कसं होणार माझं? सगळ्यात आधी स्ट्रेस घेणं बंद कर. तुझी ब्लड टेस्ट व्हायची आहे अजून. ब्लड टेस्टच्या आधी हे कोलेस्ट्रॉलचं टेन्शन घेतलंस ना, तर कोलेस्ट्रॉल नसताना सुद्धा उत्पन्न होईल तुझ्या शरीरात, कळलं ना? हा जो तुला थकवा येतोय ना मिनल, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे स्ट्रेस. तू प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस घेतेस. सगळ्यात आधी स्ट्रेस घेणं बंद कर, कळलं का? पण असं ठरवून स्ट्रेस इग्नोर कसा करता येईल? बरोबर आहे तुझं. हा तुझ्या एकटीचा नाही, आपल्या अख्ख्या पिढीचाच प्रॉब्लेम आहे. सतत आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आयुष्यात, कशाच्या तरी मागे धावत असतो आपण. त्यामुळे स्ट्रेस येणारच ना. आणि आपला आपल्या आधीच्या पिढीसारखं नाहीये. त्यांच्याकडे कसा ठहराव होता. आता निकमाजींना बघ ना, या वयात सुद्धा कशा उत्साही आणि एकदम कूल असतात त्या. त्यांना बघून कोलेस्ट्रॉल काय, दारात आलेला यमाचा रेडा सुद्धा घाबरून पळून जाईल. एक्झॅक्टली. नाही, आणि त्यामुळे योगा, जॉगिंग, एक्सरसाइज वगैरे हे सगळं करायलाच पाहिजे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, टेन्शन नाही घ्यायचं. किती काम असो, स्ट्रेस घ्यायचा नाही. करेक्ट आहे. स्ट्रेस घ्यायचा नाही, चिल मारायचा. येस, असंच म्हणायचं होतं ना तुला. हो. आजच्या तंत्रयुगात एक मस्त सुखी निरोगी आयुष्य जगायचा हाच तर मंत्र आहे ना. म्हणजे आपल्या पिढीकडे सुद्धा एक मंत्र आहे निकमाजींसारखा. एक्झॅक्टली. हा. तर बघतांनो, तुम्हाला एक हेल्दी आणि सुखी आयुष्य जगायचं असेल, हा जो मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे, त्याचं रोज 22 वेळा नामस्मरण करा. वा वा, 22 माझा फेवरेट. या इकडे तुम्हाला मंत्र सांगतो. या इकडे. या. रेडी आहेत सगळे? I dyeing my hair. I loving Kinjal. I proposing Kinjal. I marrying Kinjal. We having kids. I loving kids. Here coming Kinjal. Yes. ए किंजल बेल, किंजल बेल, किंजलनी वाजवली आणि किंजल आली. वेलकम किंजल. नॉटी किंजल हायडिंग बिहाइंड टू जीना.
वरती ऐकू जात काय देवाला? अरे लहान पोरं आवडतात बोललं तर लगेच हिला पाठवलं. काय आहे? आणि बेल सुद्धा वाजवली. ए काय ग अनुष्के, देवाने बेल वाजवून दिली ना तुला? कसं दिसतो तो? तो नाही ती. ती आयला ही सुद्धा मिनलच्या पद्धतली दिसते. बर कशी दिसते देवी? देवी ए नारायण रे, देवी आली. जोकिंग जोकिंग. या अंजल, आपण नंतर खेळायची का पकडा पकडी? तिला ड्रॉइंग शिकायचं ना. अरे हा, हा. अरे ड्रॉइंग तर एकदम इझी आहे. हा. थांब तुला दाखवते मी. अब हे बघ. ए फॉर ऍपल. ए तो ऍपल नाही, तो एम वाटतोय. ते हो क्लास मध्ये लेटर्स लिहून लिहून दे. माझी ड्रॉइंग पण ना हँडरायटिंग सारखी झालीये. हा तर आता बी. हा बी बी हा बी बी. हा. बी फॉर बॉल. वा. आणि बॉल कसा असतो? राऊंड. ए तो बॉल नाहीये, तो सूर्य आहे. अरे अनुष्का बेटा, सूर्याला किरण असतात की नाही? हा याला आहेत का नाही? अरे गदेडा, पण ते रिअल मध्ये दिसतात का? अनुष्का, तुला किती वेळा सांगितलंय ग, मोठ्यांशी असं बोलतात का? अगं सूर्याला किरण काढली ना तर तो सूर्य असतो ना, नाहीतर तो बॉलच असतो. हा मग साबुदाणा पण राऊंडच असतो ना, मग साबुदाणा बॉल आहे का? अनुष्का, बिहेव युअरसेल्फ. किती बोलतेस तू? हा किती वेळा सांगितलंय, किती शिकवलंय तुला, तरी पण असंच वागायचं का? ऐकतच नाहीस तू माझं. जा, मी काढणारच नाही चित्र, मला शिकायचंच नाहीये. अगं पण असं बोलूच नको काही, मी जाते. अगं बोलू नको काय, किती हट्ट करतेस ग तू, काहीच ऐकत नाहीस तू माझं. हाय अनुष्का. अरे कशी आहेस तू? काय झालं अनुष्काला? रागावलं का कोणी? अनु, बरं झालं ॲना तू आलीस ते. अगं हिला ड्रॉइंग शिकायचंय, मला खरंच वेळ नाहीये ग. आज ना आमची भिशी असते ना, मला तिथं जायचंय. अगं तुला माहितीये का, तिच्या ड्रॉइंग टीचरनी सांगितलंय हिला पाठवू नको म्हणून. अगं काहीच पेंट करत नाही ही. अगं स्कायचा कलर काढायला सांगितला तर हिने कुठला कलर काढला? रेड. स्कायचा कलर ब्लू असतो ना. रेनी डे काढायला सांगितला तर बेडूक काढून ठेवला हिने. रेन वगैरे काहीच नाही, बेडूक काढून ठेवला. रेनी डे म्हटल्यावर बेडूक वगैरे काढतं का कुणी? ना खरंच ग, मला ना हिच्या फ्युचरचं फार टेन्शन येतं. ना प्लीज तू तरी शिकव ना तिला काहीतरी. अहो पण असं ड्रॉइंग शिकवता नाही येत. ड्रॉइंगचं असं टेक्निक सांगता येतं, पण ड्रॉइंग शिकवता नाही येत. अगं असं म्हणजे मला माहितीये तिला नाही जमणार ड्रॉइंग काढायला, पण तू प्लीज प्रयत्न कर ना. म्हणजे मला वेळ नाहीये ग, मला जायचंय ना तिथे. प्लीज प्लीज. काळजी करू नका वहिनी, मी आहे ना. हे बघा तुम्ही बिंदास दा भिशीला. ॲना अँड किंजल टीचिंग. हा गुड. हा खूप वेळ चालू क्रिया. चालू दे तुमचं. हा भिशीचा कार्यक्रम आटपला ना की मी येते लगेच. हा अनुष्का तू बस. हा ॲना दीदी आणि किंजल ड्रॉइंग शिकवेल तुला. हा मी आलेच जाऊन पटकन येते मी. काय? अरे यांना माहिती नाही का, लहान मुलांना ऑलरेडी सगळं येत असतं. यांना का केज मध्ये अडकवतो आपण आपल्या इमॅजिनेशनच्या? तेच आहे ना, दॅट वन. केज मीन्स जेल, पिंजरा. किंजल मला माहितीये ते, मी तेच बोलतोय. आता नो जेलिंग, नो केजिंग, ओनली फ्री इमॅजिनेशनिंग. स्कूल में बोला नेचर को नर्चर करो. वाह वाह. पार्डन. निसर्गाला जपा. निसर्ग को जपो, नेचर को नर्चर करो. स्कूल में बोला नेचर को नर्चर करो. फिर मैं स्कूल में डॉगी के पपी को लेके गई तो क्लासरूम से निकाल दिया गया मुझे. काय को? लो कर लो बात. बंदर ले गई डागी के पपी को स्कूल. बहुत ना इंसाफी है ये, बहुत ना इंसाफी. तो जमुरे आता काय करणार तू? मी ना
मी ना आता खूप मोठी सुट्टी घेणार. मम्मा लोकांपासून, डॅड लोकांपासून, टीचर लोकांपासून, इन्स्ट्रक्टर लोकांपासून खूप मोठी सुट्टी घेणार. आशू तू पण सुट्टी घेणार? हा मी नाही, टीचर लोकांपासून नाही घेणार. हा. तू काय करणार मग ॲना आता? मग मी काय अशी बसून नाही राहणार. मग किती मस्त ने आशू तने खबर माझ्या मम्मीने ने माझी क्रिएटिव्हिटी अशीच खतम करून टाकली. तू लहान होते ने त्या एवढ्या थेपल्याच्या पिठाचे मी असेच स्कल्पचर करायचे. पण स्कल मधले कवटी ना. स्कल्पचर म्हणजे मूर्ती. बघ तिला पण माहितीये. नाही तेच तिला माहितीये का, ते मी बघत होतो. कारण माझे फादर आहेत ना, ते पण असे बघायचे ना की मला माहितीये का, मग सारखं मला म्हणायचे अभ्यास कर अभ्यास कर, सारखा अभ्यास. त्यामुळेच मी एवढा हुशार झालो. हो म्हणजे ते सतत मला असे मारायचे ना, अभ्यास नाही केला की भेटला मार. म्हणजे असं पारंब्यांना लटकलं भेटलं मार, बाहेर खेळायला गेलं भेटलं मार. पेरेंट्स लोकांना आता तरी कळायला पाहिजे ना रे. लहान मुलांना ना त्यांचं वर्ल्ड काहीतरी असं वेगळं दिसतं, असं डिफरंट दिसतं. म्हणजे अख्खा आकाश त्यांच्या घरचं रूफ असतं, फिश त्यांच्याशी बोलतात, बटरफ्लायज त्यांच्यासोबत हाइड अँड सीक खेळतात, बिल्डिंग्स अशा उलट्या होऊन बोट बनतात आणि त्या बोट मध्ये बसून ते असं समुद्र पार करायला जातात. हो ना अनुष्का? मी पण करू का हे? अनुष्के अगं तुझीच भिंत आहे, तुला हवं ते कर. हा हो. ये बस बस. तुला कोणी काही बोलणार नाही, आणि कोणी बोललं ना तर मी आहे मी. हा बाहुबली. कर कर. ये आता अनु पण ड्रॉइंग करणार. ये अरे अनुच्या त्याला करणार. चल चल. आशू तू किती मस्त सांभाळते रे लहान मुलांना. ते जमतं मला ते. हे मला लहान पोरं आवडतात ना. हो. तुला आवडतात का किंजल? हे सांगायला पाठवलं होतं तुला? तुला ड्रॉइंग शिकायला पाठवलं होतं ना? चल का रे. आशू ती एबीसीडी ची पोएम म्हण ना तुझी. एबीसीडी एबीसीडी ए ए ए ए ए फॉर अक्कल शून्य, बी फॉर बुद्धू, तुझ्यापेक्षा उल्लू बरा हुशार असेल कद्दू, एच फॉर होपलेस आहेस, एम फॉर मॅड, तुला काही जमत नाही, यू आर सो सॅड. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.